विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ग्राफिक्स अँड ॲनिमेशन या लेसन्सचे प्रश्न आणि उत्तरांचा अभ्यास करणार आहोत। चला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे बहुविकल्पीय प्रश्न। इंक स्केपला काय म्हणतात? करेक्ट ऑप्शन आहे बी, सॉफ्टवेअर। इंक स्पेस कोणत्या प्रकारच्या प्रतिमावर कार्य करते? करेक्ट ऑप्शन आहे सी, वेक्टर। इंक स्पेस मध्ये इमेज कॉपी करण्यासाठी कोणता शॉर्टकट वापरला जातो? करेक्ट ऑप्शन आहे डी, Ctrl+C। इंक स्पेस मध्ये इमेज कापण्यासाठी कोणता शॉर्टकट वापरला जातो? करेक्ट ऑप्शन आहे Ctrl+X। इंक स्पेस मध्ये पूर्ववत करण्यासाठी कोणता शॉर्टकट वापरला जातो? करेक्ट ऑप्शन आहे ए, Ctrl+Z। आता आपल्याला रिक्त स्थान भरायचे आहे। इंक स्पेस हे ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे। Ctrl+D सह आपण शॉर्टकट वापरून डुप्लिकेट चित्र तयार करू शकतो। पॉलीगन साधन विविध प्रकारचे अनियमित आकार तयार करण्यासाठी वापरले जाते। फ्री हँड किंवा पेन्सिल टूलच्या मदतीने आपण कोणत्याही प्रकारची रेषा किंवा मुक्त आकृती तयार करू शकतो। चित्र किंवा आकार काढण्यासाठी डिलीट पर्याय वापरतो। आता आपल्याला ट्रू आणि फॉल्स चेक करायचे आहे। आपण इंक स्पेस वापरून वेबसाईट शोधू शकतो। फॉल्स। इंक स्केप बिटमॅप प्रतिमा सह कार्य करते। फॉल्स। आपण डुप्लिकेट वापरून चित्र हटवू शकतो। फॉल्स। आपण लेयर्स मध्ये मजकूर टाकू शकतो। ट्रू। इंक स्पेसचे इरेजर टूल वापरून आपण कॉपी करू शकतो। फॉल्स। आता आपल्याला थोडक्यात प्रश्नांचे उत्तर लिहायचे आहे। पहिला प्रश्न आहे, इंक स्केप म्हणजे काय? आन्सर, इंक स्केप हा एक साधा चित्र आणि चित्रकला संगणक प्रोग्राम आहे जो इंटरनेटवर विनामूल्य उपलब्ध आहे। हे वेक्टर प्रतिमा तयार करण्यासाठी आणि संपादित करण्यासाठी वापरले जाऊ शकते। पेन्सिल। पुढचा प्रश्न आहे, पेन्सिल टूलचा वापर काय आहे? आन्सर, पेन्सिल किंवा फ्री हँड टूलच्या मदतीने आपण कोणतीही ओळ तयार करू शकतो किंवा मुक्त आकाराची आकृती तयार करू शकतो। पुढचा प्रश्न आहे, लेयर म्हणजे काय? आन्सर, लेयर्स म्हणजे डॉक्युमेंट मधील ऑब्जेक्ट्स व्यवस्थापित करण्याचा एक मार्ग आहे। आपण लेयर्स मध्ये मजकूर टाकू शकतो। पुढचा प्रश्न आहे, डुप्लिकेट चित्र कशी तयार केली जाते? आन्सर, प्रतिमा निवडा, नंतर मूळ प्रतिमेच्या वर थेट प्रत तयार करण्यासाठी Ctrl+D की दाबा किंवा एडिट मध्ये डुप्लिकेट वर जा। थँक यू।